तुम्ही जबरदस्ती कोणाला केली सांगा, कोणाला केली साहेब सांगा, एक मिनिट कायदेशीर सांगा कोणाला केली, कोण म्हणाले कोण. मागे पुढे जाणार आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 10-15 मिनिटं. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराटी येथे गेल्या 6 दिवसापासून बसलेले आहेत. या उपोषणाचा हे 6वी वेळ आहे आणि या सरकारला आत्तापर्यंत जाग आलेली नाही. मराठा समाज यांचे किती हाल होत आहेत. मनोजदादांनी शरीराची चाळणी करून घेतलेली आहे तरी या समाजाला कुठेही प्रकारची जाग येत नाही. याला जाग येण्यासाठी परभणी जिल्हा बंदची हाक आज आपण सकल मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा बंदची हाक आज पुकारण्यात आलेली होती आणि या बंदमध्ये सर्व बांधवांनी मिळून हा बंद अत्यंत शांततेत व्हावा यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत आणि व्यापारी बांधवांनी सुद्धा बंद ठेवून या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळं सर्व व्यापारी बांधवांचं मी या ठिकाणी कौतुक करेन, कारण की मराठा बांधवांच्या सोबत सगळेजण आपण आहात आणि यापुढेही देखील आम्ही पण तुमच्या सोबत आहेत. सरकारला या ठिकाणी इशारा देतो आम्ही, लवकरात लवकर आज आणि उद्या, दादांनी वेळ दिला होता 4 दिवसांचा, आज आणि उद्या म्हणजे सोमवारपर्यंत सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट करावी किंवा मनोजदादाला या ठिकाणी त्यांच्या जीवावर बेतल एवढं उपोषण करायला लावू नये, भाग पाडू नये आणि आपला निर्णय जाहीर करावा. द्यायचा असेल किंवा द्यायचं नसेल आपल्याला आपण जाहीर करावं. आमच्या नेतृत्वाला जर काही झालं तर याचे परिणाम या सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील.